प्रतिभा पवार पक्ष कार्यालयात आल्याने उंचावल्या भुवया। रोहित पवार ईडीला सामोरे जाताना प्रतिभा शरद पवार पक्ष कार्यालयात, मात्र प्रतिभा पवार यांना पक्ष कार्यालयात काय यावं लागलं, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण। राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना दुसऱ्यांदा ईडीने चौकशीसाठी बोलावल्याच्या निषेधार्थ सांगलीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली आणि ईडीचा निषेध केला। ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणा जाणीवपूर्वक शरद पवार आणि राष्ट्रवादी तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गट नेत्यांवर चौकशीचा फार्स लावत आहेत। रोहित पवार यांना यापूर्वी बोलवून 17 तास चौकशी केली असताना सुद्धा पुन्हा ईडी रोहित पवार यांना चौकशीसाठी बोलवत आहे। या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या ईडी चौकशी विरोधात राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन केली जात आहेत। बुलढाणा जिल्ह्यातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं रोहित पवारांच्या ईडी चौकशी विरोधात सरकारचा निषेध केला गेला। बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून हे आंदोलन करण्यात आलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या ईडी चौकशी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून बेलापूर इथं निषेध आंदोलन करण्यात आलं। सामान्य जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या विरोधकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात येत असून सरकारची दडपशाही असल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली। संसदेत सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पावर भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली। गरिबांना मोफत धान्य देण्याचा निर्णय चांगला असून राज्यांना बिनव्याजी कर्ज देण्याचे निर्णयही चांगले आहेत। प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज होणार, इलेक्ट्रिक वाहन वापरण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आलं, जमेची बाजू असल्याने भुजबळ म्हणालेत। ओबीसी नेते छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या शाब्दिक युद्ध सुरू आहे। अशातच राज्यभरात ओबीसी आरक्षण बचावचे निवेदन करण्यात येत आहे। राज्य सरकारच्या बेकायदेशीर आणि अन्यायकारक निर्णय असल्याचा आरोप करत असून अकोलामध्ये ओबीसी समाजाने याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात घोषणाबाजी केली। आमदार यशोमती ठाकूर यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली। हा अर्थसंकल्प मोघम स्वरूपाचा असून निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेला आहे, मात्र वास्तविकतेमध्ये याचं काही नाही अशी टीका यावेळी करण्यात आली। शेतकऱ्यांच्या तोंडालाही पानं पुसलं असल्याचं ठाकूर म्हणाले। सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे जुमला अर्थसंकल्प असल्याची टीका अतुल लोंढे यांनी केली। दरवर्षीप्रमाणे यावर्षी फक्त जुमला झाला असून वास्तवात काहीच नसल्याचं लोंढे म्हणाले। प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेच्या माध्यमातून राज्यात 101 कौशल्य केंद्रांची स्थापना करण्यात आली। सह्याद्री अतिथीगृहावर या केंद्रांचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आला। राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, विश्वकर्मा केंद्राचे संचालक यावेळी उपस्थित होते। दुसऱ्यांसाठी खड्डा खणणारा स्वतःच त्यात पडत असतो अशी टीका ज्योती वाघमारे यांनी उद्धव यांच्यावर केली। उद्धव यांनी कोणालाच उभं केलं नाही, त्यामुळे जनतेनं त्यांनाच आडवं केलं असून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्रातल्या लाखो जनतेच्या आशीर्वादामुळे एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व या मातीच्या कणाकणातून उमलून येईल असं त्या म्हणाल्या। मोदींनी देशाला 2047 पर्यंत विश्वगौरव करण्याच्या दृष्टीने जो संकल्प हाती घेतलेला आहे त्या दृष्टीने हा अर्थसंकल्प महत्त्वाचा, शेवटच्या व्यक्तीलाही लाभ मिळेल असा अर्थसंकल्प असल्याचं सांगून यापूर्वी विरोधकांनी कोणते दिवे लावले ते सांगावे, मग विरोध करावा असं मुनगंटीवार म्हणालेत। उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थसंकल्प हा टोपी घालणारा अर्थसंकल्प असल्याची टीका केली। यावर गरिबांचं कल्याण साधणारा केंद्रीय अर्थसंकल्प आहे, त्यामुळे याचं महत्त्व गरिबालाच कळेल अशी टीका शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव यांच्यावर केलेली आहे। देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला, मात्र या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना फारसं काही मिळेल असं वाटत नाही अशी टीका रविकांत तुपकर यांनी केली आहे।
निरूपणाच्या माध्यमातून समाजाला सुधारण्याचे संदेश देणारे ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांची उद्धव यांनी भेट घेत शुभाशीर्वाद घेतले। त्यांच्या समवेत उद्धव गटाचे नेते अनंत गीते, मिलिंद नार्वेकर, वरुण सरदेसाई आदी मान्यवर उपस्थित होते। सुप्रिया गटाचे आमदार रोहित पवार यांची बारामती अॅग्रो प्रकरणात ईडी चौकशी सुरू आहे। त्याविरोधात सुप्रिया गटाकडून राज्यभर निदर्शने आंदोलन सुरू आहे। यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही लक्ष्य करण्यात आलं। मात्र रोहित पवार हा पळणारा दादा आहे, सर्वात प्रथम भाजपामध्ये जाण्याची भूमिका त्यांचीच होती अशी पोलखोल करत दादांचे प्रवक्ता उमेश पाटील यांनीही मांडलेली आहे। उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी भाजपा उबाठा गटाला धक्का। तब्बल 25 वर्ष आमदार असलेले सूर्यकांत दळवींचा उबाठा गटाला जय महाराष्ट्र। बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत असलेल्या दळवींचा गुरुवारी भाजपात पक्षप्रवेश। भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत दळवींचा भाजपात प्रवेश। काँग्रेस माझी आई आहे, माझ्या रक्तात काँग्रेस आहे, आमच्या रक्तात लोकसेवा आहे आणि आणखीन लोक जाणून बुजून अफवा गैरसमज पसरवत आहे असं प्रतिपादन आमदार प्रणिती शिंदे यांनी केल्याने त्यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम मिळालेला आहे। काही दिवसांपूर्वी सुशीलकुमार शिंदे आणि भाजपाकडून मला प्रणितीला ऑफर आल्याचं वक्तव्य केलं होतं। त्यानंतर सोलापूर जिल्ह्यात उलटसुलट चर्चेला उधाण आलं होतं, मात्र आता त्याला पूर्णविराम मिळालाय। सुप्रिया गटातील आमदार रोहित पवार यांच्या झालेल्या ईडी चौकशीच्या अकोल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र विरोध करण्यात आला। दरम्यान रोहित पवार यांच्या ईडीमार्फत होणाऱ्या चौकशीच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसने धरणे आंदोलन केलं। यावेळी सरकारविरोधात कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केलं। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून राज्य सरकारतर्फे जारी करण्यात आलेल्या मराठा आरक्षणासंदर्भातील अध्यादेशाला धुळ्यातून तीव्र विरोध करण्यात आला। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जोरदार घोषणाबाजी करत अध्यादेश फाडण्यात आला। मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणाच्या अध्यादेशामध्ये सगळे सोयऱ्या महत्त्वाचा उल्लेख करण्यात आला। त्यास महात्मा फुले समता परिषदेने तीव्र विरोध दर्शवलाय।